नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा. लखनौ इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी. रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा. कोविंद यांनी दिला बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा. माजी न्यायमूर्ती कर्णन यांना कोईमतूर इथून अटक. सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेनंतर झाले होते फरार. अनिल कुंबळे यांनी दिला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा. आणि जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत नेदरलँडकडून भारत पराभूत. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो आहे. जवळपास 150हून जास्त देशांमध्ये योग दिनानिमित्त 5000हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. योगाभ्यासामुळे संपूर्ण जग भारताशी जोडलं गेलं आहे. सुदृढ मनानं जगण्याची कला आपल्याला योगामुळेच प्राप्त करता येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या रमाबाई आंबेडकर मैदानात आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात ते बोलत होते. मन को स्थिर रखने की, किसी भी प्रकार के उतार चढ़ाव के बीच भी स्वस्थ मन के साथ जीने की कला योग से सीखने को मिलती है कि जीवन में योग का तो महत्व है ही है, लेकिन अगर बारिश आ जाए तो योग मेट का भी कैसे उपयोग हो सकता है, योग दरी का उपयोग कैसे हो सकता है, ये भी लखनऊ वालों ने दिखा दिया. सिर को पीछे ले जाएं. इनहेल, गो बैक. श्वास छोड़ते हुए वापस आएं. एक्सहेल, कम डाउन. श्वास लेते हुए सिर को सामान्य स्थिति में लाएं. अब दोनों कोहनियों को घड़ी की सुई की दिशा में घुमाएं. Now rotate both shoulders in clockwise direction. यह अभ्यास 2 बार दोहराइए. Rotate your shoulder in anti-clockwise direction for 2 times. श्वास छोड़ते हुए दोनों भुजाओं को पूर्ववत स्थिति में ले आए. Exhale and bring your arms down. अगला अभ्यास कटी चालन क्रिया. Inhale, bring the arms up and join the palms. यह आसन तंत्रिका तंत्र और मांसपेशियों को समन्वय में मदद करता है. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. यावेळी 60,000हून अधिक लोकांनी योग साधनेचा आनंद घेतला. अहमदाबादमध्येही आज जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, योगगुरू बाबा रामदेव त्यात सहभागी झाले. मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाग घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपती पदासाठी निवडलेले रामनाथ कोविंद यांच्या निवडीला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच शिवसेनेची सर्व मतं कोविंद यांनाच मिळतील अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी केली. मात्र जातीचं राजकारण कुणीही करू नये असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. एकूण जर का परिस्थिती पाहिली, देशातली परिस्थिती पाहिली, तर एनडीएचं सरकार आहे, आम्ही त्या सरकारमधले घटक आहोत आणि म्हणून एनडीएच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देते. जातीचं राजकारण याच्यात येऊ नये
एकूणच राष्ट्रपती हे देशाचे राष्ट्रपती असतात आणि देशाचं भलं त्यांच्याकडनं व्हावं ही संपूर्ण देशाची एक अपेक्षा, तशीच आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि त्याच एका अपेक्षेने आम्ही रामनाथजींना पूर्ण पाठिंबा देत आहोत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची काल मुंबईत मातोश्री इथं बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी ही घोषणा केली. देशाच्या हितासाठी भल्यासाठी कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भाजपला विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका नाही, मात्र जिथं पटणार नाही तिथं विरोध करणारच, असंही ठाकरे म्हणाले. रालोआनं राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिलेल्या रामनाथ कोविंद यांच्यामुळे दलित व्यक्तीचा बहुमान होतो आहे. या उमेदवारीचा आपल्यासह आंबेडकरी जनतेला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते काल पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना राज्यघटनेविषयी नितांत आदर असून कोविंद यांच्या आडून संविधान बदलाचा कुठलाही प्रकार होणार नाही, असं सांगून आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आरोप खोडून काढला. या पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपाल पदाचा काल राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांचा राजीनामा स्वीकारला आहे. रालोआनं राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिल्यामुळे कोविंद यांनी राजीनामा दिला. कोविंद यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अटही शिथिल करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या सदस्यत्वाचे अंतिम निर्णयाचे अधिकार आता राज्य शासनाकडे असतील. या संदर्भातल्या अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या अपूर्ण प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश CS कर्णन यांना काल तामिळनाडूत कोईमतूर इथं कोलकाता पोलिसांनी अटक केली. गेले 3 दिवस न्यायमूर्ती कर्णन तिथल्या एका लॉजमध्ये उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा फोन टॅप केला आणि त्यांना अटक केली. त्यांना कोलकात्याला पाठवण्यात आलंय. न्यायालयाची अवमानना केल्याच्या प्रकरणात कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात 9 तारखेला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ते फरार झाले होते. त्यावेळी ते कोलकाता उच्च न्यायालयात कार्यरत होते. कर्णन 12 जूनला सेवानिवृत्त झाले. फरार असताना सेवानिवृत्त झालेले कर्णन हे उच्च न्यायालयाचे पहिलेच न्यायाधीश आहेत. शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमारांनीही आता कर्जमाफीची मागणी केली आहे. मासळी विक्री करणाऱ्या महिला आणि खलाशांना देखील सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी राज्य सरकारनं 30 जूनपर्यंत मान्य केली नाही तर कोकणातल्या 6 जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील आणि जेलभरो आंदोलन केलं जाईल, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे. मच्छीमारांच्या कर्जमाफीबाबत आणि सानुग्रह अनुदानाबाबत सरकार सकारात्मक आहे. मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला ही माहिती दिली. अर्जुन खोतकर यांच्याबरोबर या संदर्भात आज कृती समितीची बैठक होणार आहे. मुंबईतलं मुख्य टपाल कार्यालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीनं काल आधार कार्ड संदर्भातल्या अद्ययावत सुविधा केंद्राचं उद्घाटन झालं. या केंद्रावर 25 रुपये शुल्क भरून आधार ओळखपत्रावरील मोबाईल नंबर, घरचा पत्ता, नावातील दुरुस्त्या यासंबंधीची माहिती अद्ययावत करून मिळणार आहे. येत्या 2 महिन्यात महाराष्ट्र तसंच गोव्यातल्या सर्व टपाल कार्यालयांमधून ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्य पोस्ट अधिकारी हरिश्चंद्र अग्रवाल यांनी याप्रसंगी सांगितलं. अंतराळ विश्वात भारत जगामध्ये पहिल्या 5 देशांमध्ये असून प्रत्येक वर्षी 20 उपग्रह अवकाशात सोडण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे इस्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार आहे, असं इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर MRR प्रसाद यांनी सांगितलं. ते पालघर इथं बोलत होते.
अंतराळ तंत्रज्ञानात सध्या देशी बनावटीची 85 ते 90% सामग्री वापरली जाते। या क्षेत्रात संपूर्ण स्वदेशी सामग्री वापरण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्नशील असल्याचंही डॉक्टर प्रसाद म्हणाले। अहमदाबादचं विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयांनी संयुक्तपणे भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या प्रगतीची माहिती जनसामान्यांना देण्यासाठी 2 दिवसीय प्रदर्शन भरवलं आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रसाद बोलत होते। या प्रदर्शनात आपत्कालीन व्यवस्थापन आणि उपग्रहासाठी वापरणाऱ्या साधन सामुग्रीची माहिती देण्यात येत आहे। साठी काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोककलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव मोर्चा काढला। या मोर्चामध्ये वाघ्या मुरळी, बहुरूपी, गोंधळी, शाहीर अशा विविध कला प्रकारातले कलाकार पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1228 कलाकारांचं मानधन गेल्या 3 वर्षांपासून थकीत आहे। या मागणीसाठी महिनाभरापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर 120 जणांचं मानधन मंजूर झालं, परंतु उरलेल्या 1108 कलाकारांच्या मानधनाचा प्रस्ताव अजूनही मान्य झालेला नाही। वृद्ध कलाकारांना निवृत्ती वेतन मिळण्याची नितांत गरज आहे, ते तातडीनं द्यावं। तसंच कलाकारांना गृहनिर्माण प्रकल्पांचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली, अशी माहिती कलाकार संघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिली। भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। कर्णधार विराट कोहली बरोबरच्या कथित वादामुळे कुंबळे यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। कुंबळे यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला बीसीसीआयनं दुजोरा दिलाय। भारतीय संघ इंग्लंडहून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाला, मात्र कुंबळे संघाबरोबर न गेल्यामुळे चर्चा चालू झाली। आयसीसीच्या वार्षिक संमेलनासाठी लंडनमध्ये थांबणं आवश्यक असल्याचं कुंबळे यांनी सांगितलंय। जून अखेर कुंबळे यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार होता। कुंबळे यांच्या कार्यकाळात भारतीय संघानं 5 कसोटी मालिका जिंकल्या, त्याचबरोबर घरच्या मैदानावर 13 पैकी 10 कसोटी सामनेही जिंकले। आयसीसी कसोटी क्रमवारीत संघानं अव्वल स्थानही त्यांच्या काळात पटकावलं। बातमी हॉकीची। लंडन इथं चालू असलेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत काल ब गटाच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँडनं भारताचा 3-1 असा पराभव केला। पहिल्या क्वार्टरमध्ये नेदरलँडनं 2-0 आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगनं गोल करत आघाडी कामी केली, मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये तिसरा गोल झळकावत आणि शेवटच्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत ही आघाडी टिकवत नेदरलँडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं। उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान या दोन्ही संघांनी आधीच पक्क केलं होतं, मात्र पराभवामुळे ब गटात भारत आता दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय, तर नेदरलँडनं अव्वल स्थान पटकावलं आहे। हवामान वृत्त। राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, मात्र आता त्यानं दडी दिली आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाचं चिन्ह दिसलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या बऱ्याच ठिकाणी खोळंबलेल्या दिसतात। येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल। याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा। लखनौ इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी। रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा। कोविंद यांनी दिला बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा। माजी न्यायमूर्ती कर्णन यांना कोईमतूर इथून अटक। सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेनंतर झाले होते फरार। अनिल कुंबळे यांनी दिला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा। आणि जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत नेदरलँडकडून भारत पराभूत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात।